एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणम् अज्जावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेच उपसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ समाप्तीकडे आलेला आहे आणि 275 नंबरची गाथा आपण बघतो आहे की ज्या गाथेमध्ये शास्त्राचं फळ कुंदकुंदांच्या प्रवचन सार मूळ ग्रंथाच्या अनुषंगाने ही शेवटची गाथा आणि या गाथेमध्ये शास्त्राचं फळ काय आहे याचं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. प्रवचन सार हे जे ग्रंथाचं नाव होतं, या प्रवचन सारचा उल्लेख करताना त्यांनी 3 प्रकारे व्युत्पत्ती पहिल्यांदा सांगितलेली होती. प्रवचन सार हा शब्दच सांगताना 3 प्रकारची व्युत्पत्ती आम्हाला कथन केलेली होती. पहिल्यांदा सांगितलं होतं की प्रवचन वचन प्र, ज्यांचं वचन उत्कृष्ट आहे ते प्रवचन. आणि असं उत्कृष्ट वचन कुणाचं असतं तर आप्तांचं, म्हणजे खऱ्या देवांचं, ज्यांनी 18 दोषांना नष्ट केलेले आहे असे वीतरागींचं वचन म्हणजे प्रवचन. म्हणून आप्त हा प्रवचनाचा अर्थ पहिल्यांदा एका दृष्टीतून सांगितला होता. प्र आणि वचन. वचन कथन. प्र म्हणजे प्रकृष्ट रीतीने ज्यांचं वचन आहे असे कोण असणार आहे तर ते आप्त असणार आहे. हे आप्त. आणि या प्रवचनाचा सार, आप्तांच्या वचनाचा सार. दुसरं सांगितलं होतं उत्कृष्टांचं जे वचन ते प्रवचन. उत्कृष्ट काय आहे जगामध्ये तर आप्तांनी सांगितलेलं आगम हे उत्कृष्ट आहे आणि म्हणून त्याला म्हटलेलं होतं प्रवचन. म्हणून प्रवचनचा दुसरा अर्थ आपण बघितला होता आगम. आणि आगमाचा सार काय तर शुद्ध आत्मा हा आगमाचा सार. नंतर जे उत्कृष्टपणाने सांगितल्या जातं ते म्हणजे प्रवचन. तिसरा अर्थ व्युत्पत्ती अर्थ अगदी सुरुवातीची गाथा ही बघताना आपण बघितलं होतं की जे उत्कृष्टपणे सांगितल्या जातं ते प्रवचन. आता उत्कृष्टपणे काय दाखविल्या जातं किंवा सांगितल्या जातं तर वस्तू व्यवस्था सांगितल्या जाते. जगामध्ये 6 पदार्थ आहे, ते कशा रीतीने परिणमनशील आहे, ते उत्पाद वेळ ध्रुवाला कसे प्राप्त होतात, स्वतःचं अस्तित्व कसं अबाधित रूपाने प्रत्येक पदार्थांचं कायम असतं, या सगळ्यांना ज्याच्यामध्ये सांगितलं जातं ते म्हणजे प्रवचन म्हणजेच पदार्थ. आणि या पदार्थामध्ये सारभूत काय असेल तर तोही शुद्ध आत्मा आहे. या 3 दृष्टीने प्रवचन सार, प्रवचनाचा सार याच्या फलाला आचार्य या ठिकाणी कथन करतात आहे की 275 नंबरची गाथा शास्त्र समाप्तीची आणि शास्त्राच्या फळाचं कथन कुंद भगवंतांनी केलेलं आहे. आता सारांश आपण त्या दिवशी टीका बघितली हिंदी मराठीमध्ये आणि आता याचा सारांश पहा की जो शिष्य श्रमण, कारण श्रमणच आहे त्यांच्याजवळ सगळे बहुतांश शिष्य जे आहे, कारण पूर्वीच्या काळात ही जी
परंपरा होती, कुंद आमनाय जो होता किंवा यांचे जे ग्रंथ होते, हे ग्रंथ त्यांनी शिष्यांसाठी सांगितलेले आहे. म्हणून समयसार असेल, प्रवचनसार असेल, नियमसार असेल, पंचास्तिकाय संग्रह असेल, हे ग्रंथ बहुतांश मुनींसाठी कथन केल्या गेले. कारण कुंदांच्या समोर एवढ्या प्रकारचा असा श्रमण रूपाचा शिष्य परिवार उपस्थित होता. त्यामुळे जे शिष्य श्रमण साकार म्हणजे ज्ञानोपयोगी आणि अनाकार म्हणजे दर्शनोपयोगी चर्याने युक्त होऊन केवळ आत्मतत्वाचा अनुभव घेतात. कशाला बघायचं आहे? तर आत्मतत्वाला बघायचं आहे. आत्मतत्वाची अनुभूती प्रधानतेने जे घेतात आणि जिनशासनाला जे जाणतात आणि मानतात, ते अल्प काळात प्रवचनाचा सारभूत आत्मा त्याला प्राप्त होतो. पहिल्यांदा ही सांगितली गोष्ट. नंतर सुविशुद्ध ज्ञान मात्र स्वरूपात व्यवस्थित वृत्तीने युक्त होणे, याचं नाव आहे साकारचर्या. काय की सुविशुद्ध ज्ञान मात्र स्वरूपात व्यवस्थित वृत्तीने युक्त होणे ही साकारचर्या आहे. सुविशुद्ध दर्शन मात्र स्वरूपात व्यवस्थित वृत्तीने युक्त होणे ही अनाकारचर्या आहे. किंवा व्यवहार चारित्र म्हणजे साकारचर्या आहे आणि निश्चय चारित्र अनाकारचर्या आहे. किंवा गृहस्थपणा म्हणजे गृहस्थांचं आचरण ही साकारचर्या आहे आणि श्रमणांचं आचरण ही अनाकारचर्या आहे, असाही आपण याचा अर्थ लावू शकतो. केवळ विशुद्ध दर्शन ज्ञान स्वभावाची प्रतीती ज्ञान रमणता हीच करण्यायोग्य आहे. हाच प्रवचनाचा सार आहे. म्हणून एक वाक्य 275 गाथांचं आम्ही अध्ययन केलं आणि याच्यामध्ये आम्हाला एक वाक्य आमच्या हृदयस्थ करायचं आहे की केवळ विशुद्ध दर्शन ज्ञान स्वभावाची प्रतीती ज्ञान आणि रमणता. प्रतीती याचा अर्थ श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र रमणता हेच करण्यायोग्य आहे आणि हाच प्रवचनाचा सार आहे. हा सार ग्रहण केल्यामुळे सत्यार्थ स्वसंवेद्य ज्ञानानंद स्वभावाने युक्त आत्म्याला हा प्राप्त होतो. ज्याच्या जीवनात ही रत्नत्रयाची प्रतीती आलेली आहे, त्याच्यामध्ये ज्याला आपल्या आनंदाची अनुभूती झालेली आहे, तो आपल्या स्वतःला काय केलंय, त्यांनी आत्मतत्वाला ग्रहण केलं. कशाने ग्रहण केलं? स्वसंवेद ज्ञानाचा तो विषय बनला. स्वतःच्या ज्ञानानंद स्वभावाने तो परिपूर्ण आहे आणि असा भूतार्थ रूप सत्यार्थ रूप आत्मबोधाला जो प्राप्त झालेला आहे. समस्त शास्त्राचा अर्थाचा विस्तार आणि संक्षेपात्मक श्रुतज्ञानाच्या उपयोगपूर्वक अनुभवाने केवळ आत्म्याचा अनुभव करणे हाच वास्तविक जिनशासनाचा बोध आहे, उपदेशाचं मर्म आहे. एवढं वाचल्यानंतर प्रत्येक ग्रंथामध्ये कोणताही ग्रंथ आम्ही उघडला आणि अंतिम गाथा जर बघितली तर ती पूर्ण ग्रंथाचा सार त्याच्यामध्ये 2-3 श्लोकांमध्ये सांगितला जातो. जसा समजा आम्ही इष्टोपदेश ग्रंथ उघडला तर इष्टोपदेश मध्ये सांगितलं की जीवः अन्यः पुद्गलः अन्यः इत्यसौ तत्वसंग्रह, एवढाच या मतीचा अर्थ आहे. किंवा आम्ही स्तुती म्हणतो, लाख बात की बात यह कोटी ग्रंथ का सार. कितीही ग्रंथ वाचले तरी त्याचा सार तो एका शब्दामध्ये सांगितला जातो, स्वपरभेद विज्ञान. स्वतःच्या आत्म्याची अनुभूती पररूप आहे अशा प्रकारची प्रतीती हेच प्रत्येक ग्रंथाचं अंतिम साध्य राहिलेलं आहे, अंतिम सार राहिलेला आहे. म्हणून या प्रवचन सारचा देखील अंतिम काय फलितार्थ आमच्या जीवनात आहे, तर समस्त शास्त्रांच्या अर्थाचा विस्तार. कितीही विस्तार केला आम्ही,
किंवा एक अक्षर जरी आम्ही हृदयस्थ केलं, आमच्या अंतःकरणामध्ये असं काही भिडलं, तर त्यामुळे संक्षेपात्मक जरी श्रुतज्ञान झालं तरी याच्या उपयोगपूर्वक ज्ञानानुभवाने, या निज आत्मप्रतीतीने केवळ आत्म्याचा अनुभव करणं, हाच वास्तविक जिन शासनाचा बोध आहे. हेच खरं समीचीन ज्ञान आहे आणि उपदेशाचं हेच मर्म आहे. जे उपदेश आम्ही ऐकल्यानंतर आम्हाला उपदेशातून प्रत्येक वेळेला काय ग्रहण करायचं, जसं आम्ही हे 275 श्लोक लावले आणि प्रत्येक गाथेला आमच्या जीवनात प्रयोगांती कसं उतरवायचं, कसं पाहायचं, स्वतःविषयीचा विचार कसा करायचा, ही गोष्ट आम्ही बघितली. यासाठी हे बघणं गरजेचं होतं की कधी कधी ग्रंथाचे शब्द तर ग्रंथातच राहतात पण जीवनात उतरत नाही. आणि अशा वेळी आम्ही ते वाचतो, मननही करतो, पण आमच्या अनुभूतीमध्ये ती गोष्ट राहत नाही, येत नाही. आणि त्यासाठी सातत्याने चिंतनाची प्रक्रिया किंवा भावनेच्या माध्यमातून ती गोष्ट आमच्या हृदयात कशी ठसल्या जाईल हे बघणंही गरजेचं आहे. नाही तर आम्ही ग्रंथ वाचू, समाप्त करू, पण त्याचा सार जर आम्हाला आकलन झाला नाही तर त्या ग्रंथाला आम्ही पूर्णतः अवगाहित होऊ शकत नाही. आणि अवगाहन कसं करायचं, तर अवगाहन वरचं नुसतं लावून चालणार नाही आहे. अवगाहन म्हणजे एक प्रकारची खोल पाण्यामध्ये डुबकी घेणं आहे, स्वतः डुबून राहणं आहे, तीच अनुभूती वारंवार घेणं आहे. याचं नाव आहे अवगाहन करणे. नुसतं आमचं वरपांगी ज्ञान जर त्या ठिकाणी वाढत असेल तर त्याही पेक्षा त्याचा सार आम्ही ग्रहण करू शकतो का? जसं दूध आहे, दुधापेक्षा देखील दुधावरची साय जशी महत्वाची असते, त्याप्रमाणे हे साय म्हणा, सारभूत तत्व म्हणा, हे आम्हाला ग्रहण करायचं आहे. अन्यथा असं होतं की जशी आम्ही एखाद्या वस्तूमध्ये पळी टाकतो, चमचा ठेवतो, त्या चमच्याला जसा त्या वस्तूचा स्वाद कळत नाही, चमचा हा कोरडाच राहतो, तसं आम्हाला हे शास्त्र वाचल्यानंतर अशा एक प्रकारचा चमच्याप्रमाणे अनुभूती न घेता त्याच्यामध्ये आम्ही पूर्णतः डुबून जाणं, सार आम्हाला लक्षात आला पाहिजे, हे ग्रहण करणं, हे खरं उपदेशाचं मर्म असणार आहे. याच्यासाठी आचार्यांनी ही 275 श्लोकांची रचना आमच्या समोर प्रस्तुत केलेली आहे. ज्ञान तत्व अधिकार, ज्ञेय तत्व अधिकार आणि त्यावर चरणानुयोग चुलिका आणि त्यावरही ह्या शेवटच्या कलशाप्रमाणे पंचरत्नांच्या गाथा. संसार तत्व काय एका श्लोकामध्ये सांगून टाकलं, मोक्ष काय एका श्लोकात, नंतर साधन तत्व कोणतं आणि जे साधन तत्व आहे हेच अभिनंदनीय तत्व आहे, चौथी गाथा. आणि 5व्या गाथेमध्ये शास्त्र वाचल्यानंतर तुम्ही काय फळ तुम्हाला प्राप्त होणार हे सांगितलं. जसं आम्ही भक्तांबर साध म्हटलं तरी मानतुंग मवशा समुपैती लक्ष्मी, लक्ष्मीची त्याला प्राप्ती होते, मोक्ष लक्ष्मीची प्राप्ती होते. हे प्रत्येक ग्रंथकारांनी किंवा कवींनी याचं वर्णन केलेलं आम्हाला दिसतं. त्याप्रमाणे याच्यामध्ये देखील हे सांगितलेले आहे की असं हे उपदेशाचं मर्म आहे की आम्हाला याच्या माध्यमातून केवळ ज्ञानाचीच आणि ज्ञानाचीच अनुभूती यायला पाहिजे. आणि जे आमच्या जीवनात आहे त्याच रूपाने आमच्या पर्यायी देखील निश्चितपणे रचित असणार आहे. जो ज्ञानी आहे त्याची प्रत्येक पर्याय ही ज्ञानानीच रचित असणार आहे. जो अज्ञानी आहे अज्ञानीची पर्याय अज्ञानानी रचित आहे. म्हणून ज्ञानी बनण्याचा आणि ज्ञानी बनायचं असेल तर आमच्या अंतरंगामध्ये स्वपरभेद विज्ञानाची प्रक्रिया अवश्यपणे यावी लागते.
मी कोण, पर काय, निज स्वभावाला जाणणं, पराला पृथक करणं, आत्मरमणता, आत्मबोध हा सतत सतत अंतरंगामध्ये असला पाहिजे. हे आमच्या उपदेशाचं मर्म लक्षात घ्यायचंय. म्हणून जो शिष्य प्रमादरहित होऊन प्रवचनाचा सार समजतात ते निज ज्ञानानंद आत्म्याचा अनुभव करतात. त्यांच्यासाठी शब्द महत्वाचे नाही, त्यांच्यासाठी पाठांतर महत्वाचं नाही, त्यांच्यासाठी महत्वाची आहे त्या श्रुतज्ञानाचं फळ जे आत्मानुभवन त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. आणि जर हे आत्मानुभवन झालं तर अशा तऱ्हेने तो शिष्य काय करतो, निरंतर निरंतर आत्म्याचा अनुभव घेतो. अशा सर्व पदार्थांचं प्रतिपादन करणाऱ्या प्रवचनांमध्ये केवळ निजात्म पदार्थच ध्रुव आहे. आणि म्हणून सर्व पदार्थांचं प्रतिपादन प्रवचनांमध्ये होणार आहे. प्रकृष्टांच्या वचनात होणार आहे. आप्त सांगणार आहे, आगम सांगणार आहे आणि पदार्थ देखील तशा प्रकारचे असणार आहे. याच्यामध्ये जर आम्ही सार शोधलं तर आमचं निज पदार्थ, निज शुद्ध आत्मा हाच ध्रुव आहे, तोच पदार्थ सारभूत आहे. आणि म्हणून स्वतः करता स्वतःचा भगवान आत्माच सारभूत आहे, ध्रुव आहे, उपासनीय आहे, आराध्य आहे. ही गोष्ट या 275 नंबरच्या समाप्तीच्या गाथेत आचार्यांनी कथन केली. जिनेंद्र भगवंतांचा सार म्हणजे तत्वज्ञानाला, ज्ञान तत्वाला, ज्ञेय तत्वाला आणि श्रमणाचाराला. कारण चरणानुयोग चुलिका दिली, त्याच्यामध्ये श्रमणाचं लक्षण दिलं, एकाग्रता हे श्रमणाचं लक्षण सांगितलं. आणि अशा श्रमणाचाराला जे पूर्ण जाणून आपल्या जीवनात उतरवतील तर ते अल्प काळात मुक्तीची प्राप्ती करतील. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की जीवनात उतरविणं हे महत्वाचं आहे. वाचलं आणि वाचल्यानंतर सोडलं हे महत्वपूर्ण नाही. वाचल्यानंतर मुखाच्या माध्यमातून सांगितल्या गेलं तेही महत्वाचं नाही. वाचल्यानंतर तो विषय आत्मसात झाला हे महत्वाचं आहे. आणि असं जीवनात उतरवतील तर ते अल्प काळातच मुक्तीची प्राप्ती करतील. मी विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावी आहे, माझ्यात लीन होणेच हा प्रवचनाचा सार आहे. जिन मंदिरावर ज्याप्रमाणे स्वर्ण कलश विराजमान करावा तशा ह्या पंचरत्नांच्या 5 गाथा या शेवटी उपसंहार रूपात आलेल्या आहे. आणि अशा रीतीने कुंद आचार्यांनी हा ग्रंथ या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. या गाथेचा प्रयोग जर आमच्या जीवनात करायचा असेल किंवा एका अर्थाने म्हणा संपूर्ण प्रवचन सारचा सार जर आम्हाला अनुभवायचा असेल, प्रयोग आमच्या जीवनात जर करायचा असेल, तसा प्रत्येक गाथेचा प्रयोगही आपण बघितलेला आहे. आणि या गाथेसाठी विशेष म्हणजे माझ्या सहज शुद्ध अशा ज्ञानानंद स्थिती प्राप्त करायची मला आहे, हे जर माझं उद्दिष्ट आहे, हे जर माझं ध्येय म्हणून मी निश्चित केलेलं आहे, तर जीवनामध्ये आम्हाला आगमाचं अध्ययन, मनन, चिंतन, बोध प्राप्त करून प्रवचन सार म्हणजे भगवान आत्मा याची उपलब्धी करणं हे महत्वाचं आहे. जीवनामध्ये पहिल्यांदा आमचं ध्येय आम्हाला निश्चित करायचं आहे. ध्येय म्हणण्यापेक्षा देखील साध्य आम्हाला निर्धारित करायचं आहे. मला काय प्राप्त करायचं आहे जीवनामध्ये हे एकदा नक्की केल्यानंतर आमचं प्रत्येक पाऊल हे त्या दिशेने वळत आहे की नाही, आमचा मार्ग चुकला आहे का, कोणत्या मार्गाने गेल्यानंतर आम्हाला त्याची प्राप्ती होईल याला पूर्णतः जाणून घेऊन
चिंतन मननाची, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून नाही, स्वतःच्या अनुभूतीची खात्री करून घेऊन आम्हाला आमची दिशा नक्की करायची आहे. मार्गदर्शन आम्हाला अनेकांचं मिळणार आहे. हे मार्गदर्शन मिळत असताना आमच्या चिंतनाची दिशा कशी आहे, काय आम्हाला पटत आहे, आमच्या सतत विवेक बुद्धीनी त्याचा योग्य तो निर्णय करून अशा तऱ्हेने मला आत्मेची अनुभूती कशी होईल, या दृष्टीने आमचा निरंतर प्रयत्न असला पाहिजे. पंचम काळामध्ये जरी आम्हाला मोक्ष तत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही, तरीही माझा शुद्ध आत्मा किंवा मला सम्यक दर्शनाची, ज्ञानाची, चारित्राची निश्चितपणे प्राप्ती होऊ शकते. पंचम काळाच्या अंतीपर्यंत ही संधी आमच्या जवळ उपलब्ध आहे. पंचम काळानंतर धर्माचा नाश होणार आहे, तोपर्यंत मला सम्यक दर्शनाची जीवनात प्राप्ती होऊ शकते. आणि त्यासाठी मला निरंतर माझ्या आत्मतत्वाकडे अंतर्मुख होऊन लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. स्वपर भेद विज्ञान करावं लागणार आहे. सर्व बाह्य परिकर यापासून मी पृथक आहे, शरीरापासून मी पृथक आहे. जे रागद्वेषादी परिणाम माझ्या जीवनात होतात त्यांच्यापासून देखील मी पृथक आहे. एवढंच नव्हे तर मी जर स्वतःला भेद परक समजत असेल तर तोही भेद माझ्या अभेद आत्म्यामध्ये उपयोगी नाही. ही सातत्याने दृष्टी देऊन मी म्हणजे कोण ते त्रिकाली आत्मतत्व कारण परमात्मा या स्वभावाला मला सतत अंतरंगामध्ये जाणीवपूर्वक धारण करावं लागणार आहे. आणि तेव्हाच आम्हाला आत्मतत्वाची उपलब्धी होणार आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी आता बघितली. आणि यानंतर आमचा पुढचा विषय सुरू होणार आहे. अमृतचंद्र आचार्यांनी याला परिशिष्ट जोडलेले आहे 47 नयांचं. तसं आपण सप्तभंगीच्या माध्यमातून 7 भंग सप्तभंगीचे बघितलेले होते. तसं म्हटलं तर आम्ही नेहमी म्हणतो आणि ऐकतो देखील की आत्म्यामध्ये अनंत गुणधर्म आहे. अनंत दृष्टीने आत्मतत्वाचं कथन केलं तरीही ते कमीच आहे. आणि अशा प्रकारे आम्ही अनंताचं बखान स्वतःच्या मुखाने करू शकत नाही, कारण अनंत हा शब्दच असा आहे की त्याला कुणीही सांगू शकत नाही. जसं तीर्थंकरांच्या दिव्यध्वनीमध्ये अनेक गोष्टी झळकल्या, परंतु सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी ते सांगू शकले नाही. त्यापैकी काही विषयांनाच त्यांना कथन करता आलं. सांगण्यासारखं अनुभवण्यासारखं तर अनंत आहे, पण कथन करण्याला मर्यादा आहे. अनुभवताना आम्ही अनेक गोष्टी अनुभवू शकतो. जसं वात्सल्य आम्ही अनुभवू शकतो, पण कथन करा म्हटलं तर वात्सल्य कथा शब्दामध्ये पूर्णतः व्यक्त होऊ शकत नाही. आत्म्यामध्ये देखील असे अनंत पर्यायांनी अनंत गुणांनी कथन करता येणं शक्य नाही. आहे गुण अनंत, पण असं असताना देखील त्यांचं कथन आम्हाला शब्दांच्या माध्यमातून लिमिटेड रूपातच करावं लागतं. म्हणून अनंत धर्मात्मक आत्मके प्रतिपादक नय अनंत कहना संभव है नहीं 47 कहंत. 47 नयच या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेले आहे. समयसार मध्ये 47 शक्तींचं कथन केलं. आत्म्यामध्ये असा हा स्वभाव पर्याय प्रगट झाल्यानंतर ज्या अनंत शक्ती उसळत आहे त्याचं कथन 47 शक्तींच्या माध्यमातून केलं. एक शक्ती जरी समीचीन रीतीने आकलित झाली आणि अंतरंगामध्ये उतरली तर 47 नव्हे अनंत शक्ती आत्म्यामध्ये स्वभावरूप होतात. आणि यावेळेला या शक्तींचं किंवा या भावांचं शब्दरूप देऊन 47 नयांचं कथन या ठिकाणी अमृतचंद्र आचार्यांनी परिशिष्ट रूपाने जोडलेलं आहे. त्याला आपण बघूया. पहा पुढची टीका आहे. आता आचार्य
श्री अमृतचंद्र देव परिशिष्ट रूपाने आत्म्यासंबंधी काही विशेष सांगतात. हा आत्मा कोण आहे, कसा आहे आणि तो कसा प्राप्त करण्यात येतो, असा जर प्रश्न उपस्थित झाला तर त्याचे उत्तर पूर्वी दिलेच आहे. तरीही आता पुनरपी सांगण्यात येते, कारण हे सगळं सारच आम्हाला याच्यावर प्रवचन सारच हा ग्रंथ अशा प्रकारे होता. तरीही आता या 47 नयांच्या माध्यमातून हे सांगण्यात येणार आहे. प्रथमतः तर आत्मा हा वस्तुतः चैतन्य सामान्याने व्याप्त अनंत धर्मांचा अधिष्ठाता एक द्रव्य आहे. आत्मा हा शब्द म्हटल्यानंतर कधी कधी आम्हाला अशा काही गोष्टी त्या ठिकाणी अभिप्रेत असतात किंवा लक्षात येतात. अनादी कालापासून आमचा जो काही आत्मा किंवा असं शब्द ऐकल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर शरीर सहित आत्मा लक्षात येतो. जसं मी म्हटलं, एखाद्या वेळेला मी शब्द उच्चारला चष्मा, कान, असे जर मी शब्द उच्चारले तर आम्हाला कान म्हटल्यानंतर आमचा कानाकडे हात जातो की याला कान म्हणतात. पण वास्तविकतः तो कान म्हणजे श्रोतृ इंद्रिय नसून तो स्पर्शनेंद्रियाचा भाग आहे. ज्या ठिकाणी आम्ही श्रवण करण्याची योग्यता आहे असे जे काही बिंदू आहे तेवढंच म्हणजे वास्तविकतः कर्णेंद्रिय आहे. चष्मा म्हटल्यानंतर ही जी फ्रेम आहे हा म्हणजे चष्मा नाही, ज्याच्यामधून आम्ही बघू शकतो ते ग्लासेस जे आहे ते म्हणजे वास्तविकतः चष्मा आहे. अशा तऱ्हेने वास्तविकतः लक्षात आम्हाला घ्यायचं असतं. पण आम्ही अनादी कालाच्या संस्काराने आम्ही अशी वस्तू बघतो ती निखळ न बघता अशा तऱ्हेची संयुक्त अवस्था रूप वस्तू बघतो आणि त्याला वस्तू स्वरूप मानून बसतो. जसं आम्ही आत्मा शब्द उच्चारला तर आत्मा म्हणजे केवळ चैतन्याने असणारा एक रूप अभेद आत्मा हा आमच्या लक्षात न येता शरीर सहित पंचेंद्रिय आहे तो आत्मा किंवा एकेंद्रिय आहे तो आत्मा, अशा तऱ्हेचा आत्मा आमच्या दृष्टीपथात येतो. पण या ठिकाणी हे सांगतात आहे की आत्मा हा वस्तुतः चैतन्य सामान्यात व्याप्त आहे. म्हणजे आम्हाला हे शरीर न बघता किंवा आमच्यापासून पृथक वस्तू न बघता किंवा आमच्यामध्ये जे काही रागद्वेषादी विकार आहे हे न बघता जे आमच्यामध्ये ज्ञान दर्शन रूपाची एक धारा आहे की जी प्रति समय ज्ञान दर्शन रूपाने व्याप्त आहे, त्यामध्ये अशा हा अनंत धर्माचा अधिष्ठाता एक जे द्रव्य बघायचं आहे ते म्हणजे आत्मद्रव्य आहे. म्हणजे आमच्या ज्या प्रतिसमय ज्ञान दर्शन गुणांनी संपन्न अशा पर्यायी आहे, या पर्यायी तर व्याप्य आहे आणि या व्याप्य पर्यायी मध्ये असलेला असा एक चैतन्यानी अनुस्यूत असलेला जो धागा आम्ही पकडलेला आहे, जे त्रिकाली द्रव्य आमच्या ज्ञानाचा विषय बनलेला आहे, ते म्हणजे हा आत्मा आहे. कारण अनंत धर्मांमध्ये व्याप्त, अनंत धर्मांना ग्रहण करणारा जे अनंत नय आहे त्यामध्ये व्यापून असणारं एक श्रुतज्ञान स्वरूप प्रमाण आहे आणि त्या श्रुतज्ञान प्रमाणपूर्वक होणाऱ्या स्वानुभवाद्वारा ते आत्मद्रव्य प्रमेय होते, जाणल्या जातं. म्हणजे श्रुतज्ञान जे आहे श्रुतज्ञानाच्या माध्यमातून कथनही होऊ शकतं आणि जाणणं देखील होऊ शकतं. श्रुतज्ञान हे स्वार्थ प्रमाण पण आहे आणि परार्थ प्रमाण पण आहे. बाकीची ज्ञान, मतिज्ञान, अवधी ज्ञान, मनपर्यय ज्ञान, ही ज्ञान ही स्वार्थ प्रमाण आहे. इव्हन केवल ज्ञान देखील स्वार्थ प्रमाण आहे. केवल ज्ञान देखील श्रुतज्ञानाच्या माध्यमातूनच
शब्दांच्या माध्यमातूनच सांगितल्या गेलं. म्हणजे श्रुतज्ञान हेच स्वार्थ रूप आहे आणि परार्थ रूप आहे. कथन करण्यामध्ये श्रुतज्ञानाचाच उपयोग होतो. म्हणून श्रुतज्ञानाने जे काही प्रमाणपूर्वक जाणलेलं आहे ते आत्मद्रव्य हे आमच्या ज्ञानाचा विषय बनलं. तेच आत्मद्रव्य द्रव्य रूपाने वस्त्रमात्राप्रमाणे चैतन्य मात्र आहे. ज्याप्रमाणे द्रव्य अपेक्षेने वस्त्र मात्र केवळ वस्त्रच आहे, तद्वत आत्मा चैतन्य मात्र आहे. हा या ठिकाणी द्रव्य नय पहिला नय झालेला आहे की आत्मा अशा प्रकारे वस्त्राप्रमाणे एक अखंड अभेद रूपाने बघितला तर तो वस्त्रमय दिसला. हे द्रव्य नयाचं कथन आहे. पहा, याला आपण थोडं डिटेल मध्ये पण पाहणार आहोत. समयसार मध्ये आत्म्यात उसळणाऱ्या अनंत शक्तींचं विवेचन आहे आणि प्रवचन सर मध्ये आत्म्यामध्ये विद्यमान अनंत धर्मांचं विवेचन आहे. समयसार हा श्रद्धा प्रधान ग्रंथ आहे, त्यामुळे या श्रद्धा प्रधान शक्तीचं वर्णन आहे. तर प्रवचनसार ज्ञान प्रधान ग्रंथ आहे. म्हणून ज्ञेयरूप धर्म आणि त्यांना जाणणाऱ्या नयांचं प्रतिपादन आहे. या 47 नयांच्या माध्यमातून जे आत्म्याच्या 47 धर्मांना जाणून समयसार मधील आत्म्याच्या शक्तींना ओळखून अनंत शक्ती संपन्न आणि अनंत धर्मांचा अधिष्ठाता आत्म्यामध्ये एकत्व स्थापित करतो. एकत्व स्थापित करतो याचा अर्थ मी म्हणजे असा आत्मा आहे हे तो अभिप्रायामध्ये ठेवतो. त्याची श्रद्धा समीचीन होते, त्यालाच आपलं जाणतो, त्यालाच आपलं मानतो आणि त्यातच लीन होतो, तल्लीन होतो. तर त्याचे 4ही घाती कर्मांचा आणि 47 प्रकृतींचा नाश करून अनंत चतुष्टय संपन्न अरिहंत अवस्था प्राप्त करतो. 47 नयांमध्ये सप्तभंगी बद्दलचे 7 नय येणार आहे, 4 निक्षेपात येणार आहे आणि 36 नय जे येणार आहे हे विरुद्ध भासणाऱ्या धर्मांना विषय बनविणारे आहे. आणि यात एकूण 18 असे युगल धर्म कथन केलेले आहे. म्हणजे एक द्रव्य नय, दुसरा पर्याय नय, एक अस्ति नय, दुसरा नास्ति नय, अशा प्रकारची याच्यामध्ये कथन पद्धती आहे. जगात प्रत्येक वस्तू ही अनेकांत स्वरूप आहे, अनंत गुणांचा अखंड पिंड आहे. आपसात विरुद्ध भासणारे युगल धर्म ही वस्तूमध्ये आहेत. जसं वस्तू सद्रूपही आहे आणि असद्रूपही आहे. म्हणजे वास्तविकता सत आणि असत हे विरोधी गुणधर्म वाटतात, पण वस्तूमध्ये मात्र ते अविरोधी रूपाने विद्यमान असतात. कथन करताना आम्हाला ते एकमेकांच्या विरुद्ध प्रतिभासित दिसत आहे, पण तरी देखील वस्तूमध्ये ते एकत्र आहेत. अशा तऱ्हेचं हे नय कथन आहे. एक धर्माला विषय बनविणारे सम्यक शुद्ध ज्ञानाचे अंशरूप नय देखील अनंत आहे. त्या अनंत नयांचा समुदाय रूप सम्यक शुद्ध ज्ञान हे प्रमाण ज्ञान आहे आणि या अनंत धर्मात्मक आत्मा याचा प्रमेय आहे, ज्ञानाचा विषय आहे. आत्म्याचा परिचय होण्याकरता सम्यक शुद्ध ज्ञानाच्या अंशरूप 47 नयांनी आत्म्यातील 47 धर्माचं प्रतिपादन केल्या जात आहे. अनंत धर्मांचं प्रतिपादन शक्य नाही. अनंत नयांना शब्दांनी व्यक्तही करता येत नाही, तर या 47 माध्यमातून इतर धर्मांचं अनुमान मात्र आम्हाला करता येऊ शकतं.
सम्यक श्रुत ज्ञानाच्या अनंत नयांचे अनुमान केले जाऊ शकते. सम्यक श्रुत ज्ञानानेच अनंत धर्मात्मक धर्मी आत्म्याचा पण अनुभव केला जाऊ शकतो. नय जाणणं रूप देखील आहे आणि कथन करणे रूप देखील आहे. म्हणून श्रुतज्ञान हे स्वार्थ प्रमाण पण आहे आणि परार्थ प्रमाण पण आहे. ज्ञाताच्या अभिप्रायाला नय असं म्हटल्या जातं. असा हा नय ज्ञान रूप आहे. ज्ञाताचा अभिप्राय त्याला नय म्हटल्या जातो, तो ज्ञान रूप आहे. आणि वक्त्याच्या अभिप्रायाला नय म्हटल्या जातो, हा कथन रूप आहे. म्हणून हा वचन गोचर आहे, एक वचन गोचर नाही, जाणन रूप आहे. अशा तऱ्हेने नयाचं स्वरूप आपण बघितलं आणि उद्यापासून प्रत्यक्षामध्ये 47 नयांची चर्चा आपण करू. पहिला नय येणार आहे द्रव्य नय आणि पर्याय नय. तर आपण असे जोड रूप जे नय एकत्रित आहे, 2-2च्या रूपाने आपण हे नय जिथे जसं पाहिजे त्या प्रमाणामध्ये हे नय वर्णन विशेष श्रुतीने बघणार आहोत. आज आपण इथे थांबत आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्जायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.